बीड लोक मतदारसंघातील एकूण 9 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत। आपण जर पाहिलं 7 फेऱ्यापर्यंत जर पाहिलं तर बजरंग सोनवणे आघाडीवर होते, परंतु नंतरच्या 7, 8 आणि 9 या 3 फेऱ्यामध्ये चित्र सगळं बदलल्याचं दिसतंय। आता सध्या जर आपण पाहिलं तर एकूण 9 फेऱ्यामध्ये 10,288 मतांनी पंकजा मुंडे आघाडीवर आहेत। म्हणजे एकूण 6 मतदारसंघाचा विचार केला तर बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंना आघाडी आहे। यानंतर माजलगावमध्ये पाहिलं तर बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळालेली आहे। परळीमध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडेंना जी आघाडी पहिल्या फेरीपासून सुरू आहे ती आत्तापर्यंत सुरूच आहे। केज मतदारसंघामध्ये सुद्धा आता पंकजा मुंडेंना आघाडी मिळते। आष्टी मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळताना दिसते। एकूण जर विचार केला 9 फेऱ्यांचा तर आता या 9 फेऱ्यामध्ये पंकजा मुंडेंना 10,288 ची आघाडी मिळाली आहे। एकूण 28 फेऱ्या आहेत, त्यातल्या 9 फेऱ्या झालेल्या आहेत। बाकीच्या फेऱ्यांकडे म्हणजे 20 फेऱ्या होईपर्यंत जवळपास चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे।